कोल्हापूर ताराजा, कोल्हापूर दशा, मी महाराणा कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराज. आजपासून सुमारे 110 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कोल्हापूरच्या भावसिंहजी रोडवर गंगाराम कांबळे नावाच्या एका युवकाने चहाची टपरी उघडली होती. गंगाराम कांबळे यांनी आपल्या दुकानाचं नाव सत्यसुधारक ठेवलं. त्यांच्या दुकानातील स्वच्छता आणि चहाचा स्वाद उत्कृष्ट होता, पण उच्च जातीतल्या लोकांनी त्यांचा बहिष्कार केला. त्यांना खूप राग आला होता की एक दलित चहा पाचतोय. एक दिवस अचानक ही टपरी संपूर्ण कोल्हापुरात चर्चेचा विषय बनली, कारण त्या दुकानात चहा प्यायला आले होते ते कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहूजी. गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ही काही साधी गोष्ट नव्हती, कारण 26 जून 1874 रोजी जन्मलेले शाहूजी हे काही साधे राजा नव्हते, तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते. लोकराजा, कोल्हापूरचे अधिपती, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज. नमस्कार जी, मी हरप्रीत कौर आहे. आज आपण त्या भारताबद्दल बोलत आहोत जिथे आजपासून 100 ते 125 वर्षांपूर्वी कितीतरी लोक आपल्या नावासोबत समाज सुधारकाचा टॅग लावून बसले होते. पण जर खोलवर पाहिलं तर कळून येईल त्यांचं काम फक्त भाषणांपुरतंच मर्यादित राहिलं. पण एक अशी संस्था होती ज्याच्याशी संबंधित लोक भाषणात नव्हे तर थेट जमिनीवर ठोस काम करण्यात विश्वास ठेवत होते. महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज महाराज छत्रपती साहूजी या संस्थेशी जोडलेले होते. साहूजी महाराजांचा अंदाज खूप वेगळा होता. अनेकदा ते जातीवादावर थेट प्रहार करत, कधी प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करत, तर कधी विनोदाच्या स्वरात आपली गोष्ट सांगून जात असत. त्या काळात बहुतेक लोक गंभीरपणे मानायचे की एखाद्या दलिताने स्पर्श केला तर त्यांचा धर्म भ्रष्ट होईल. दलितांना मंदिरांमध्ये आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून रोखलं जायचं. पण ते महाराजा छत्रपती शाहूजीच होते जे केवळ आपल्या राज्यातच नव्हे तर आपल्या राजमहालातही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होते. एकदा राजमहालाच्या आत असलेल्या तलावाजवळ एका मराठा सैनिकाने संत राम आणि उच्च जातीतल्या काही लोकांनी गंगाराम कांबळे यांना जबरदस्त मारहाण केली. त्यांचं म्हणणं होतं की दलित युवक गंगारामने तलावाचं पाणी स्पर्श करून ते अपवित्र केलं आहे. त्यावेळी शाहूजी महाराज कोल्हापुरात नव्हते. जेव्हा ते परत आले तेव्हा गंगारामने रडत रडत त्यांना सगळी हकीकत सांगितली. यावर शाहूजी खूपच संतापले आणि त्यांनी संत रामला घोड्याच्या चाबकाने मारले आणि नोकरीतून काढून टाकले. त्यानंतर त्यांनी गंगारामला आपल्या छातीशी कवटाळून सांगितले की मला दुःख आहे की माझ्या राजमहालात अशी घटना घडली, आणि या भेदभावावर त्यांनी जोरदार चपराक दिली. त्याच दिवशी पैसे देऊन कांबळे यांच्या चहाच्या दुकानाची उघडण करून दिली आणि स्वतः तिथे जाऊन चहा पिऊन या समजुतीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. शाहूजी महाराजांना चांगलंच ठाऊक होतं की समाज फक्त आदेशांनी नव्हे तर संदेश आणि ठोस कृतींनी बदलतो. शाहूजी महाराज स्वतः चहा प्यायचे आणि उच्च जातीतल्या आपल्या कर्मचाऱ्यांनाही तोच चहा पाजायचे. राजाला नाही म्हणायची कोणाची हिंमत होती? तुम्ही विचार करत असाल की आजपासून 100 ते 125 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज महाराजा छत्रपती शाहूजींमध्ये अचानक हा बदल कसा आला? त्यांनी समाजाचं दुःख कसं ओळखलं? कसं? ते भारतात एक ठरलेली धारणा मोडायला निघाले होते. असं म्हणतात की पाण्याचा स्रोत म्हणजे पाऊस, झरे, नद्या आणि विहिरी असतात, आणि जीवनाचा स्रोत म्हणजे ग्रंथ. त्याचप्रमाणे वाईट प्रथा मोडण्यासाठी विचारधारेचा स्रोत असणं आवश्यक असतं. जेव्हा कोल्हापुरात जातीवाद आणि अस्पृश्यता शिगेला पोचली होती त्याच काळात, म्हणजेच 1902 सालची ही गोष्ट आहे, छत्रपती शाहूजी महाराज इंग्लंडला जात होते. तेव्हा त्यांची भेट जोधपूरचे नरेश प्रतापसिंग महाराज यांच्याशी झाली. चर्चा सुरू झाली. स्वातंत्र्याची चर्चा झाली, समाजाची चर्चा झाली. वाईट प्रथांवर बोलताना जोधपूरच्या नरेशांनी छत्रपती शाहूजी महाराजांना आर्य समाजाच्या त्या काळातील आंदोलनाबद्दल सांगितले. याच ठिकाणी त्यांचा आर्य समाजाशी प्राथमिक परिचय झाला. भारत परत आल्यानंतर छत्रपती शाहूजी महाराज वडोदऱ्याचे महाराज श्री सयाजीराव गायकवाड यांना भेटले. त्यांनीही महर्षी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल सांगितले आणि त्यांची ओळख आर्य समाजाचे प्रचारक मास्टर आत्माराम अमृतसर यांच्याशी करून दिली.
या ओळखीचा परिणाम असा झाला की शाहूजी महाराजांना समजले की येणाऱ्या संकटांना जर कोणी तोंड देऊ शकतो तर ते म्हणजे आर्य समाज. मग इथूनच शाहूजी महाराजांनी आपल्या राज्यात सुधारणा कार्य सुरू केली. एक संकल्प मनाशी घेतला की वैदिक धर्म हा जागतिक धर्म व्हावा. या इच्छेने त्यांनी कोल्हापूर नगरात आर्य समाजाचा डंका वाजवला, जोरात वाजवला. शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली. साहू दयानंद नावाने कॉलेज सुरू केले. स्वामी श्रद्धानंद नावाचे आर्य मंदिर बांधले. गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला. त्या काळातील सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे त्यांनी कोल्हापुरात 26,000 सत्यार्थ प्रकाश ग्रंथ छापले आणि आपल्या राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी वगैरे यांच्यासाठी हे केले. सत्यार्थ प्रकाशचं अध्ययन आणि परीक्षा अनिवार्य केले. जातीवादी भेदभाव देशाच्या इतर भागांप्रमाणेच महाराष्ट्रातील कोल्हापुरातही आपल्या शिखरावर होता. शाहूजी महाराजांनी या सामाजिक वाईट प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी खूपच सर्जनशील मार्ग स्वीकारले. भाषण देण्याऐवजी ते कामातून उदाहरण घालून द्यायचे, जसं आपण त्यांचं चहाच्या दुकानाचं किस्सा ऐकलं. ते थांबले नाहीत. उलट 1902 साली त्यांनी आपल्या राज्यात आरक्षण लागू केलं, जे क्रांतिकारी पाऊल होतं. सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय जातींना 50% आरक्षण देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा असा निर्णय होता ज्याने पुढे जाऊन आरक्षणाची घटनात्मक व्यवस्था करण्याचा मार्ग दाखवला. आपल्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अस्पृश्यतेवर कायदेशीर बंदी घातली होती. सर्व वर्गांसाठी उपनयन आणि वेद शिक्षणाची सोय केली. सर्व तथाकथित उच्च नीच वर्गांना एकत्र येऊन धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. मागासवर्गीय जातींना उच्च शिक्षण मिळावे म्हणून शिष्यवृत्ती दिली आणि याच शिष्यवृत्तीमुळे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना परदेशात जाऊन PhD करण्याची संधी मिळाली. लक्षात घ्या, डॉक्टर आंबेडकर यांना ही शिष्यवृत्ती मास्टर आत्माराम अमृतसर यांच्या सहकार्याने मिळाली होती, ज्यांना साहूजी महाराजांना वडोदरा नरेशांनी भेट घडवून दिली होती. तारीख होती 8 मार्च, वर्ष होते 1920. त्यावेळी सौराष्ट्रातील भावनगर येथे आर्य समाजाच्या अखिल भारतीय आर्य सभा परिषद झाली. या सभेचे प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या साहूजी महाराजांनी संबोधन केले की, सज्जनो, आपण थोडा भारतवर्षाचा इतिहास पाहूया. 1000 वर्षांपूर्वीच्या भारतवर्षात आणि आजच्या भारतवर्षात जमीन आसमानाचा फरक आहे. आज पराक्रम, जैन धर्मशीलता, उदारता, सद्गुण हे सगळे लुप्त झाले आहेत. हजारो कुसंस्कार आणि जुनाट परंपरांनी भरलेला भारतवर्ष पाहून आता आश्चर्य वाटत नाही. बालविवाह, बहुविवाह, स्त्रियांवर शिक्षेची बंदी, वर्णाश्रम धर्मातील अव्यवस्था अशा अनेक घातक रूढींनी आज समाजाला निर्जीव सारखे बनवले आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले की वैदिक धर्मच देशाला जागृत करू शकतो. स्वामी दयानंदजींनी सांगितलेला हा धर्म जगभर पसरलेला होईल. तथापि याआधीही शाहूजी महाराजांनी 14 डिसेंबर 1918 रोजीच्या आपल्या भाषणात म्हटले होते की प्रत्येक व्यक्तीला अभ्यास आणि विचार करण्याची स्वातंत्र्य असली पाहिजे. आर्य समाजाने याची परवानगी दिली, पण विकृत हिंदू धर्म याची परवानगी देत नाही. म्हणूनच पांडे पुजाऱ्यांचा धर्म लोकांमध्ये फूट पाडत आहे आणि महर्षीजींनी सांगितलेला वैदिक धर्म लोकांना एकत्र आणत आहे. आज जेव्हा लोक म्हणतात की शाहूजी महाराजांनी त्या काळात हिंदू सामाजिक न्यायाच्या विचाराला स्वीकारले होते, तेव्हा ते हा तथ्य दुर्लक्ष करतात की शाहूजी महाराजांनी जातीय प्रभुत्व, पुरुष प्रभुत्व आणि धार्मिक प्रभुत्व नाकारले होते, जे जात, पितृसत्ता, सत्ता किंवा एखाद्या एका जातीचा अधिकार मानले जात होते. आपल्या विचारांमध्ये त्यांनी वैदिक विचारांना उधार आधुनिक परंपरांसोबत सांगितले की हे जुने हिंदू विचारांचे पुनरुज्जीवन नाही, तर हे एका नव्या आधुनिक समाजाची कल्पना आहे, जी नागरिकत्वाच्या संकल्पनांशी संबंधित आहे. 6 मे 1922 हा दिवस होता. शाहूजी महाराजांचे निधन झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात साहूजी हे एक अमूल्य रत्न होते. त्यांनी इतिहासात आपली जागा निर्माण केली. साहूजी महाराजांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये लोकशाही करण्यासाठी मानवतेची गुंतवणूक केली होती. आजही सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विचार मंथनात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ते जातीय भेदभावाचे कट्टर विरोधक होते, कारण ते सामाजिक परिवर्तनाचे समर्थक होते. आजही आपल्या काळात शाहूजी महाराजांकडून अनेक गोष्टी शिकण्याची गरज आहे.
विशेषतः त्यांची सामाजिक न्यायासाठीची बांधिलकी, जाती निर्मूलन, महिलांची मुक्ती आणि धार्मिक सौहार्द असे मूल्य देखील डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी एकदा म्हटले होते की शाहूजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरी केली जावी. महर्षी दयानंद यांचे निष्ठावान शिष्य आणि दलितोद्धाराचे संदेशवाहक आर्यन नरेश श्री शाहूजी महाराज यांच्या महान व्यक्तिमत्वाला सशक्त अभिवादन. राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज.